त्रिवेज मीडियाच्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. आता आपण नंदुरबार या आदिवासी मतदारसंघात आहोत. लोकसभेच्या 2024च्या निवडणुकीच्या निमित्तानं या मतदारसंघाचा थोडा संक्षिप्त इतिहास आणि 2024च्या निवडणुकीत या मतदारसंघात नेमक्या काय हालचाली हो पाहत आहेत हे आता आपण पाहणार आहोत. नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता, परंतु 2014च्या लोकसभा निवडणुकीत स्वर्गीय माणिकराव गावित यांचा भाजपच्या डॉक्टर हिना गावित यांनी पराभव केला. आपले वडील राष्ट्रवादीत होते, परंतु हिना गावित यांनी भाजपात प्रवेश करून मोदी लाटेचा फायदा घेतला. म्हणजे डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या त्या कन्या आहेत. 2 टर्म नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या त्या खासदार आहेत. आणि सध्या राजकीय वातावरण तापलेलं असताना देशभरातील राज्याचंही नंदुरबार जिल्ह्यातील या मतदारसंघावर लक्ष आहे. कारण हा मतदारसंघ तसा परंपरागत काँग्रेसचा बालेकिल्ला असला तरी गेली 2 टर्म तो भाजपच्या ताब्यात आहे हिना गावित यांच्या माध्यमातून. त्यातच नंदुरबार लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून नवीन व सुशिक्षित चेहऱ्याची चाचपणी सुरू आहे. अर्थात आदिवासी समाज समूहामध्ये मोठ्या प्रमाणात शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार झाला आहे. त्यामुळे शिक्षित उमेदवारांची संख्या मोठी असली तरी या मतदारसंघामध्ये गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये एक चेहरा उभा राहिला. ट्रायबल पार्टीच्या माध्यमातून डॉक्टर उल्हास जयंत वसावे आणि त्यांचा जो झंझावात मतदारसंघामधला पाहिला, त्यांचा तरुणांशी संपर्क, त्यांचा एकूण नंदुरबार जिल्ह्यामध्ये आदिवासी भागातील चाललेली वैद्यकीय सेवा, या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेतल्या तर त्यांचा चेहरा या ठिकाणी चर्चेचा होऊ पाहतो आहे आणि बरीच चर्चा त्यांच्या नावाच्या संदर्भात होते आहे. मतदानासाठी अवघे काही दिवस बाकी असताना नंदुरबार जिल्ह्यातून जनतेचे काम करणारा नवीन चेहरा व प्रतिनिधी निवडून यावा याकरिता जिल्ह्यातील विविध पक्षातील अनेक नेते हिना गावित यांच्या विरोधात एकवटले आहेत. अशा वातावरणात जिल्ह्यातून डॉक्टर उल्हास जयंत वसावे यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. मागील 2 दशकापासून नंदुरबार जिल्ह्यासह भारतातील अनेक राज्यात जाऊन आदिवासी समाजाच्या हक्कासाठी लढा उभा करणारे डॉक्टर उल्हास वसावे हे काँग्रेसच्या वरिष्ठ कार्यकारिणीच्या सतत संपर्कात असून देश पातळीवर आदिवासी समाजाचा सुशिक्षित नेता अशी त्यांची ओळख आहे. मात्र सुशिक्षित व्यक्तीची अडवणूक, समाज उन्नतीचा विचार सोडून घराणेशाही ध्यास असणारं राजकीय नेतृत्व जिल्ह्याच्या विकासाला आडवे येत असल्याचे मत अनेक युवकांनी बोलून दाखवलेले आहे. त्यामुळे युवकांमध्ये डॉक्टर उल्हास जयंत वसावे यांची एक क्रेज निर्माण झालेली आहे. त्यामुळे काँग्रेस समोर उमेदवार निवडीकरिता जे आव्हान आहे, म्हणजे परंपरागत काँग्रेसची घराणी ही या मतदारसंघामध्ये आहेत. स्वरूपसिंग नाईक हे दीर्घकाळ या जिल्ह्यातून मंत्री राहिलेले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांनी या लोकसभाचं काही महिन्यांसाठी प्रतिनिधित्व केलं होतं. नंतर ते अनेक वर्ष, अनेक पंचवार्षिक या जिल्ह्याचं नेतृत्व महाराष्ट्र राज्याच्या मंत्रिमंडळात मंत्री म्हणून करत होते. त्यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं, माणिकदादा गावित यांच्या कुटुंबाकडे पाहिलं जातं. परंतु मोठी अपेक्षा जी तरुणांच्या एकूणच चर्चेमधून या जिल्ह्यातून येताना दिसते ती डॉक्टर उल्हास जयंत वसावे यांच्या नावाची ऐकायला येते. बघूया 2024च्या लोकसभा निवडणुकीत नंदुरबार या आदिवासी राखीव मतदारसंघात नेमके कोणते उमेदवार कोणत्या पक्षाचे असतील यावर आपण निश्चित लक्ष ठेवून आहोत. परंतु या स्पर्धेत निश्चितपणे डॉक्टर उल्हास जयंत वसावे हे सामील आहेत असं आपल्याला या मतदारसंघाची चाचपणी करताना निश्चितपणे म्हणावं लागेल.